नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी हेल्पलाईन सवाल हक्काचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. बीड शहरातील बिंदुसार नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे गेलेत, कठडे तुटलेत. मागील वर्षीच्या पुरानं या पुलाचं मोठं नुकसान झालं. मात्र पुलाची दुरुस्ती करायला बीड नगरपालिकेला वेळच नाही. अखेर बीडमधील काही नागरिकांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. बिंदुसरा नदीमुळे बीड शहराचे दोन भाग झालेत. एक जुनं बीड तर दुसरं नवं बीड. या दोनही भागांना जोडण्याचं काम करतो हा आंबेडकर पुतळ्याजवळील पूल. 1980 साली हा पूल बांधला. मात्र या पुलाकडे नगरपालिकेचं फार दुर्लक्ष झालंय. पूल कधी कोसळेल याचा नेम नाही. पण पर्याय नसल्यानं आजही बीडकर जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करतात. पूर आला तर अजून ह्याच्याहून नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे. कारण की पाणी जे आहे पुलाचा पार शाळेपर्यंत गेलता. इकडले दुकाने ते वाहून जाण्याची शक्यता आहे. आणि कारण हे पूल जे त्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे ह्या पुलावर. पुलाच्या डागडुजीसाठी स्थानिकांनी अनेकदा पालिकेकडे अर्ज केले. मात्र तरीही पालिका प्रशासनाला याचं गांभीर्य कळत नव्हतं. अखेर रोज दहशतीखाली जगणाऱ्या बीडकरांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं या पुलाची पाहणी केली. पुलाचे कठडे तुटले होते. पुलावर जागोजागी खड्डे पडले होते. शिवाय मागील वर्षी आलेल्या महापुरानं पुलाचं खूप मोठं नुकसान झालं होतं. सावित्री नदीवरील पुलासारखी गंभीर घटना इथं कधीही घडू शकत होती. त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं बीड महानगरपालिकेचं कार्यालय गाठलं आणि पुलाचा प्रश्न सभापतींच्या पुढे मांडला. तांत्रिक अडचणींमुळे पुलाचं काम रखडल्याचं त्यांनी सांगितलं. मी बांधकाम सभापती झाल्यानंतर त्या पुलासाठी 50 लाखाची विशेष तरतूद आपण त्याच्या डागडुजीसाठी, म्हणजे त्यांचे कठडे असतील किंवा आणखी काही ज्या पुलाला भेगा वगैरे पडलेल्या आहेत त्याच्यासाठी, ज्या डागडुजीसाठी आम्ही 50 लाखाची तरतूद बांधकाम समितीमध्ये त्याची तरतूद करून ती काउन्सिलमध्ये मंजूर करून घेतलेली आहे. आणि जशीच फंड्स रिलीज होतील तर पहिले प्रायोरिटी आपण या पुलावरील कठडे दुरुस्ती करण्यासाठी देणार आहोत. यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं पालिका मुख्याधिकाऱ्यांना म्हणाले, लवकरात लवकर निधीची तरतूद होईल आणि हे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. काही लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये 50 लाखाची तरतूद झाली आहे. मी आता कागदपत्र चेक करतो आणि त्याच्यावर जर समजा तरतूद ऑफिशियली झाली असेल आणि त्याचा पैसा उपलब्ध झाला तर आपण त्याची दुरुस्ती करू. सध्या वाहतूक तर चालू आहे त्याच्यावर, परंतु ती सेफ अजून जास्त कशी होईल याच्याकडे आपण निश्चितपणे काळजी घेऊ. सरकारी काम किती संथ गतीनं सुरू असतं याचं उत्तम उदाहरण या निमित्तानं पाहायला मिळालं. बीडच्या या पुलावर कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होऊ शकतो. मात्र पालिका प्रशासनाला त्याचं काहीच सोयर सुचत नाही. पण झी हेल्पलाईन स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत या पुलाचं बांधकाम होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा सातत्यानं पाठपुरावा करतच राहील. लक्ष्मीकांत रोईकर, झी मीडिया, बीड. सिंचनातून समृद्धी येईल म्हणून यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन दिली. कळंब तालुक्यातील माटेगाव येथील शेतकऱ्यांनीही आष्टा वितरिकासाठी सहाय्य केलं. वितरिका तयार झाली, मात्र भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांनी अनेक तांत्रिक चुका केल्या आणि या वितरिकांना गळती लागून सुपीक शेतांची दलदल झाली. गेल्या 7 वर्षांपासून पिकांचं नुकसान होतंय. मात्र या शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाहीये. पश्चिम विदर्भातला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणजे यवतमाळचा बेंबाळा प्रकल्प. 24 वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू झाला. मात्र अद्यापही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पामुळे धरण क्षेत्रातील गावं तर उद्ध्वस्त झालीच, शिवाय लाभ क्षेत्रातील गावांना फायदा होण्यापेक्षा याचा त्रासच अधिक होतोय. कळंब तालुक्यातील अनेक गावं या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात. या गावांमध्ये प्रकल्पाची आष्टा वितरिका पोहोचली. या वितरिकेतून शेताला पाणी मिळेल म्हणून शेतकरी आनंदित होते. वितरिका झाली, मात्र भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांनी पाणी पोहोचवण्याच्या कामात आपले हात ओले करून घेतले. तांत्रिक बाजूकडे दुर्लक्ष करत अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम मनमानी पद्धतीनं करण्यात आलं. त्यामुळे वितरिकेतील पाणी शेतात, गावात आणि रस्त्यावर पाझरायला लागलं. भर उन्हाळ्यातही वितरिकेतलं पाणी शेतात पोहोचत असल्यानं सुपीक शेत जमिनीत दलदल निर्माण झाली. फवारणी तसंच निंदण डवरण्यासाठी देखील शेतात पाय ठेवता येत नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. आमच्या सगळ्या लोकांच्या शेत्या पडत आहे. आणि आज आमची परिस्थिती अशी झाली की काही लोकांना तर रोजमजुरीने काम करावं लागत आहे. काहींच्या घरी काही जेवायची व्यवस्था नाही आहे. मग आता शासन म्हणते एकीकडे की बा कास्तकार्या करा, चांगलं पिकवा, चांगलं राहा, शेतकरी सुधारला पाहिजे. या परिस्थितीत शेतकरी सुधारेल का?
तुम्हीच सांगा. एवढ्याला जर आपल्या शेतात पाणी आहे, हे पाणी जर तुमच्या शेतात बारमाही चालू राहिलं तर काय कोणता माल येईल, कोणतं पीक पिकेल इथे, आणि काय कसं करायचं आम्ही, कसं जगायचं. आमच्या शेत्या या आम्ही वाहाव की काय करावं हाच विषय नाही समजत आहे. बियाणं टाकणे आणि नंतर वावर सोडून देणे, उत्पन्न 1 रुपयाचं होत नाही आहे. जवळपास 7-8 वर्ष झाली आहे, 1 रुपयाचं उत्पन्न होऊन नाही राहिलं आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला निवेदन देणं, आमदाराला, पालकमंत्र्यांना, ह्या सगळ्या गोष्टी करूनही आम्हाला न्याय मिळत नाही आहे. हे शेतकरी गेल्या 7 वर्षांपासून उभ्या पिकाची नासाडी बघतायत. वारंवार अधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना भेटून झालं, पण कुणीही लक्ष देईना. अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. झी हेल्पलाईनची टीम माटे गावात पोहोचली. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या प्रकल्पाच्या वितरिकांचं काम अत्यंत निकृष्ट पद्धतीनं करण्यात आल्याचं आढळून आलं. कंत्राटदारानं तर सीओटी न करता मुरमाचा भरणा केला. त्यामुळे वितरिकेलगतच्या शेतांमध्ये पाण्याचे झरे फुटलेत. 2010 पासून पिकांचं नुकसान होत असल्यानं नुकसान भरपाई मिळावी आणि काम व्यवस्थित होईपर्यंत या वितरिकेतून पाणी सोडू नये अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. ही समस्या नाही म्हटलं तरी 5-6 वर्ष झाली चालूच आहे. कोणते पण साहेब आले, आम्ही हे देतो, निवेदन देतो, ऑफिसला जातो, वारंवार तक्रार करतो, पण काहीच नाही, उत्तर काहीच नाही. हो करतो ना, पाहू ना, होते ना, थांबा ना, आताच थोडी होणार आहे, होईल ना. तो म्हणजे काहीतरी कालावधी लागते ना, हो ना, कालावधी लागते, पण आज 5 ते 6 वर्ष झाले ना. शेतकऱ्यांच्या या मागण्या झी हेल्पलाईनच्या टीमनं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन बोलू असं सांगत इथल्या अभियंत्यांनी टोलवाटोलवी केली. अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना या शेतकऱ्यांची समस्या सांगितली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करू, तसंच जिओलॉजिकल सर्व्हे करून अहवालानुसार वितरिकेची उपाययोजना करू असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियरनी मागच्या काळात तिथे व्हिजिट दिली. लाईनिंग हे तिथे प्रस्तावित केलं आहे, पण तिथे खालून पाझर येत आहे, म्हणून जिओलॉजीच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून तात्काळ अहवाल सादर करावा असं मी त्यांना निर्देश दिले आहे. तो अहवाल आज 1-2 दिवसात सादर झाल्यावर तिथे काय करता येईल जेणेकरून हा प्रॉब्लेम पुन्हा शेतकऱ्यांना पाणी पाझरून त्यांच्या जमिनीचं नुकसान होईल असं होणार नाही, या दृष्टीने आपण 100% प्रयत्न करू. पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. मात्र झी हेल्पलाईन केवळ आश्वासनावर स्वस्त बसणार नाही. वितरिकेची डागडुजी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. गोंदिया जिल्ह्यातील क्रीडापटूंना आजही खेळामध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्याला स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरवता येईल, कारण शहरातील एकमेव क्रीडा संकुलाचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे सराव करायला कुठे जायचं असा सवाल या क्रीडापटूंना पडलाय. गोंदिया जिल्ह्यात क्रीडापटूंना वाव नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याला कारणही तसंच आहे. गोंदिया क्रीडा विभाग मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून इथे क्रीडांगणाचं काम सुरू आहे. 2014 साली या क्रीडांगणाला मान्यता मिळून कामाला सुरुवात झाली आणि त्यासाठी 16 कोटी रुपये निधी मान्य झाला. 2016 पर्यंत क्रीडांगणाचं काम पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापही हे काम सुरूच आहे. त्यामुळे सराव कुठे करायचा असा प्रश्न इथल्या क्रीडापटूंना पडला आहे. यहाँ के जितने भी लोकल लोग स्पोर्ट्समैन हैं, वो लोग जब यहाँ पर आते हैं उनको उस क्वालिटी जब तक नहीं मिलेगा तब तक के हम नहीं मान सकते कि ये इंटरनेशनल क्वालिटी का है. जिलाधिकारी और अधिकारियों ने इसका जांच करके इसको एकदम क्वालिटी गोंदिया शहर के लोगों को देना चाहिए, तभी जाके क्रीडा गोंदिया के लिए आगे बढ़ेगा. शिवाय या ठिकाणी जे बांधकाम झालंय त्याची अवस्थाही अत्यंत भयंकर आहे. पावसाळ्यात तर इथे सराव करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच आहे. त्यामुळे इथे क्रीडापटू फिरकतही नाही. इथल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण केंद्राचीही अशीच अवस्था आहे. स्विमिंग पूलच्या बाबतीत आपण असं म्हणतो की इथली एक पण चुकी आपला जीव घेऊ शकते, आणि त्याच्या बाबतीत जर तुम्ही असे काम करत आहात, ठीक आहे ना, जे त्यांनी जर केलं असेल, पण PWDनी मग याला परमिशन कशी दिली, पुढे याला क्लीन चिट कशी दिली. संबंधित विभागानं कामात काही तांत्रिक बदल करत हे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं सांगितलंय. मात्र इथल्या कामाचा दर्जा पाहिल्यास त्याचा थेट परिणाम इथल्या क्रीडापटूंवर होणार आहे. सुरुवातीला स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करायचे. आता तो तिथं काम सुरू असल्यानं तो स्टेडियम बंद झाला, तर मी इकडे यायचे. 2 ते 3 वर्ष झाले आहेत. हा जसाचा तसा दिसत आहे मला. याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट काही नाही, जसा तसा. 5 वर्षापासून इथे काम चालू आहे.
आणि एकदम निवांत गतीने काम चालू आहे. त्याच्यामुळे मुलांना धावायला जागा नाही आणि खेळायला पण जागा नाही. इथे बाजूला स्विमिंग पूल आहे, तो पण निष्कृत दर्जाचा बनलेला आहे आणि 20 करोडची कोटी इथे फंड आला असं सांगतात अधिकारी लोक. केवळ 1.5 महिन्यातच क्रीडा संकुलाची झालेली ही अवस्था पाहून इथल्या क्रीडाप्रेमींनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. हेल्पलाईनच्या टीमनं या क्रीडा संकुलाची पाहणी केली. या संपूर्ण कामाची जबाबदारी क्रीडा विभागानं सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती हेल्पलाईनच्या टीमला मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खाजगी कंत्राटदाराला त्याचं काम दिलं होतं. या कामाच्या देखरेखीची जबाबदारी बांधकाम विभागाकडेच होती. मात्र इथला कारभार पाहता या कामावर कोणाचंही लक्ष दिसत नव्हतं आणि त्याचमुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. त्यांनी तातडीनं तक्रारीची दखल घेतली आणि 8 दिवसातच जलतरण केंद्रासह क्रीडांगणातील कामाची डागडुजी करू असं आश्वासन दिलंय. या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ॲक्च्युली ते त्याला टाईम स्पॅन तो वाढलेला आहे. नंतर आता जे काही थोड्याफार त्रुटी असतील, जसं काही ते हँकर्स पडतात आहे किंवा टाईल्स तुटल्या आहे, तर आम्ही त्या चेंज करून देऊ आणि हे लगेचच 8-1 दिवसात ते पूर्ण कंप्लीट करू. येत्या 8 दिवसात काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिलंय खरं, पण कामाच्या गुणवत्तेचं काय? हे काम असंच निकृष्ट पद्धतीनं उरकण्यात आलं तर भविष्यात इथे क्रीडापटू कसे घडतील याबाबत शंकाच आहे. गोंदियाहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण पाहताय झी हेल्पलाईन सवाल हक्काचा. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात 7 गावांमध्ये MIDCच्या 3ऱ्या टप्प्यासाठी भूसंपादन सुरू झालं. या भूसंपादनाला ग्रामस्थांनी विरोध केला. मात्र भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला. अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात MIDC कडून 3ऱ्या टप्प्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली. शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध केला. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रपतीपर्यंत न्यायासाठी धाव घेतली. मात्र 7 वर्ष झाली तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवर MIDCचे शिक्के लागले आणि या सक्तीच्या भूसंपादनामुळे बहुतांश शेतकरी भूमिहीन झाले. भूसंपादन करणार नाही असं तोंडी आश्वासन या शेतकऱ्यांना देण्यात आलं खरं, पण सातबाऱ्यावर MIDCचा शिक्का असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कोणतीही सरकारी योजना मंजूर होईना. इतकंच नाही तर बँकांकडून कर्जही मिळेना. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या विकासाच्या वाटा पूर्णपणे खुंटल्या. झालं आमचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचं सरकार होतं ना, त्याच वेळेस आमच्या जमिनी शिक्क पाडलं. काय तर ती शिक्क त्यांनी टाकायचं नव्हतं, 7 बाराला पाहिजे आमच्या ना. आणि पूर्ण म्हणजे आम्ही भूमिहीन होतोय. आम्हाला 1 गुंठा सुद्धा शिवाजीनगरमध्ये जमीन कुठेही राहत नाही अजिबात. हे शिक्के पडायच्या आधी बागायत होतं आमचं पूर्णपणे. शिक्के पडायच्या आधी 5-6 वर्ष बागायत. त्याच्यात आमच्या डाळिंबाच्या बागा, परत आंब्याच्या बागा, चिक्कूच्या बागा होत्या. तरी सुद्धा ह्या लोकांनी काय केलंय माहितीये का, परस्पर न विचारता त्या 12 एकरावर पण शिक्के पाडलेले आहेत. आणि आता काय म्हणतायत माहितीये का, बागायत असल्यावर शिक्के काढू. हे कुठली पद्धत झाली बागायत असल्यावर शिक्के काढू म्हणजे? मग त्यावेळेस तुम्ही बघायचं ना की बागायत हे का काय नाही ते, मग शिक्के टाकायचं ना. आमची मागणी अशी पूर्णपणे आमच्यावर शिक्के उठवावेत. आमची पूर्ण बागा जमीन आहे. आम्हाला एकीकडून शेखमीरवाडीचं लिफ्ट येते, उपसा सिंचन योजना येते आणि माझं पूर्ण क्षेत्र दोंबलकडू क्षेत्राच्या अखत्यारीत आलंय. पूर्ण क्षेत्र माझं ओलिताखाली आलंय. एकीकडे शेतकरी देशोधडीला लागले असताना याच भागात धनदांडग्यांनी विकत घेतलेल्या जमिनींवरचे शिक्के मात्र कोणत्याही चौकशी अहवालाशिवाय उठवण्यात आले. हे शिक्के काढताना सदर जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखीनच वाढला. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला, उपोषणं केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यावर झी हेल्पलाईनच्या टीमनं याचा पाठपुरावा सुरू केला. झी हेल्पलाईनच्या बातमीनं प्रशासनाला खडबडून जाग आली. सरकार बदललं, एक पिढी निघून चालली, आता दुसरी पिढी सावध व्हायला लागली, तरी कुठल्याही सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. ह्याच्यात आम्हाला सहकार्य केलं ते G24 तासनं. पाठीमागच्या वेळेला जी बातमी लागली G24 तासनी, त्याचा काही प्रमाणात का होईना पण आम्हाला याच्यामध्ये फायदा झाला आणि थोडंफार प्रकरण पुढे सरकलं. आतापर्यंत जे प्रकार घडत होते की फक्त आश्वासने दिली जायची, त्याच्यातून ठाम असं किंवा ठोस असं कुठलंही आश्वासन आम्हाला मिळत नव्हतं. आता प्रकरण थोडंसं पुढं. दरम्यान वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनीही शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू असं आश्वासन दिलंय. जी लोकांची भूमिका तीच माझी भूमिका. ती भूमिका त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडली आणि त्या संदर्भात बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद हा त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी दिला.
झी हेल्पलाईनच्या दणक्यानं खंडाळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना न्याय मिळालाय. मात्र अजून अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील MIDCचे शिक्के काढणं बाकी आहे. त्यामुळे झी हेल्पलाईन या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभी राहील. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. आपण बघाय झी हेल्पलाईन सवाल हक्काचा. उतार वयात आधार व्हावा म्हणून 86 वर्षीय गुंजेवार यांनी आपली जमापुंजी बिगर शेती पतसंस्थेत ठेवली. मात्र पतसंस्थेच्या लिपिकानं पवार यांची फसवणूक केली आणि पैसे पवारांच्या खात्यावर न टाकता परस्पर हडप केले. पतसंस्थेनं लिपिकाला कामावरून काढलं, मात्र अद्यापही पवारांचे पैसे मिळवून दिले नाहीत. दक्षिण सोलापुरातील गुंजे गावात राहणारे हे 86 वर्षीय कृष्णा पांडुरंग पवार. आपल्या अशिक्षितपणाचा कोणी इतक्या वाईट पद्धतीनं गैरफायदा घेईल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. पवार यांनी आपल्या आयुष्यभराची मिळकत सोलापूरच्या लोकमंगल समूह संचालित संत रोहिदास ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेत जमा केली. व्याज जास्त मिळेल आणि जवळ असल्यानं अडीअडचणीला केव्हाही रक्कम काढता येईल असा विचार त्यांनी केला होता. मात्र झालं भलतंच. पतसंस्थेतील ज्या लिपिकाकडे ते विश्वासानं रक्कम जमा करायचे त्यानंच पवारांचा विश्वासघात केला. स्वामी नावाच्या या लिपिकानं केवळ पासबुक भरून पवारांची फसवणूक केली आणि त्यांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केली. व्याजाची रक्कम घेण्यासाठी पवार एकदा गेले आणि त्याच वेळी हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती काय सांगायचं बाबा, शेत इकडे मी शेत इकून शनी पैसे राहिलेले पैसे बँकेत टाकलो होतो. काय चोरी केली नाही, कोणा कामाला गेलो नाही. नाही दिल्यावर माझं काय करू, मी काय भांडणे करणार आहे, मला कोण खायला दे. त्यांनी तातडीनं पतसंस्थेकडे याबद्दल तक्रार केली. पतसंस्थेनं स्वामीला कामावरून काढून टाकलं. मात्र पवारांची मुद्दल देण्याबाबत हात वर केले. हतबल झालेल्या पवारांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. त्यांची कैफियत ऐकून झी हेल्पलाईननं पतसंस्थेचं कार्यालय गाठलं. संचालकांची भेट घेतली. त्यांनी दादागिरीच्या भाषेत पैशांबाबत हात वर केले. पतसंस्थेचे संचालक असून मी हे बोलतो की यांचे व्यवहार आमचे परस्पर झाल्यामुळं आम्ही काही करू शकत नाही. आमच्या बँकेमध्ये व्यवहार झाला तर आम्ही जबाबदार आहे ना. बँकेतच पैसे दिलेले नाही, दिलेले आहे ते परस्परवर ते नोंदी झालेल्या आहेत. पोलीस तक्रार करूनही आरोपी स्वामी उजळ माथ्यानं फिरतोय. त्याच्यावर कुणाचं तरी वरदहस्त असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. मात्र झी हेल्पलाईन ज्येष्ठ नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही. जोपर्यंत त्यांची हक्काची मिळकत त्यांना मिळणार नाही आणि दोषीला शिक्षा होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.